तर आज आपण बघतोय सुपर सॉफ्ट, सुपर स्पॉन्जी, छान जाळीदार आणि असा भरपूर तूप असलेला चमचमीत असा मुलबागल घी रोस्ट डोसा। तर इथे सुरुवातीला तव्यावर हे डोसा बॅटर पसरवून घ्यायचं, पण मात्र हा डोसा खूप जास्त पातळसर अजिबात नसतो, थोडासा जाडसर असतो आणि आकाराने सुद्धा मध्यमच असतो। तर इथे मी हे डोसा बॅटर तव्यावर टाकून ठेवलं, नंतर झाकण ठेवलं, याने चांगली 2-3 मिनिटे वाफ काढली। नंतर तुम्ही ते पाहू शकता या डोस्याला भरपूर सारी अशी जाळी सुटलेली दिसते। नंतर त्यावर आपण चमचाभर तूप घालणार आहोत आणि आपण जी लाल मिरच्या भिजवून चटणी बनवली होती ती चटणी या डोस्याला सगळीकडून व्यवस्थित लावून घ्यायची आहे, कारण या चटणीमुळे हा डोसा चवीला छान चमचमीत लागतो। नंतर त्यावर आपण जी बटाटा भाजी बनवून घेतली ती भाजी घालायची, पुन्हा चमचाभर तूप घालायचं। तोवर हा डोसा खालच्या बाजूने छान लालसर आणि खरपूस असा भाजला जातो। आता इथे फोल्ड मारायची आणि इथे अशा पद्धतीने हा मुलबागल घी रोस्ट डोसा तयार आहे।